कन्नड तालुक्यातील करंजखेड गणातील निवडणूक वातावरण चांगलंच तापलं असून मशाल निशाणीवर उमेदवारी करणाऱ्या शमीम बानो यांच्या प्रचाराला वेग आलाय। त्यांचा प्रचार सभेत माजी सरपंच हयाज सय्यद यांनी विकासाच्या मुद्द्यावर जनतेकडे मतांची मागणी केली आहे। करंजखेड गणात मशाल निशाणीवर उभ्या असलेल्या शमीम बानो यांच्या प्रचार सभेत बोलताना माजी सरपंच हयाज सय्यद यांनी विकास हाच आमचा मुख्य मुद्दा असल्याचं स्पष्ट केलंय। सरपंचपदाच्या कार्यकाळात पाणी प्रश्न सोडविण्यासह गावातील विविध मूलभूत सुविधा देण्यात आपण यशस्वी ठरलो असल्याचा दावा त्यांनी यावेळी केलाय। उद्धव ठाकरे यांच्या विश्वासावर आपण या निवडणुकीत उतरल्याचं सांगत करंजखेड गणातून पत्नी शमीम बानो यांना विजयी करण्यासाठी जनतेने आशीर्वाद द्यावा अशी नम्र विनंती त्यांनी यावेळी केली आहे। यावेळी जिल्हा परिषद गटासाठी माजी उपसभापती प्रकाश गाडेकर तर गणातून शमीम बानो या अधिकृत उमेदवार रिंगणात उतरल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। मैं शमीम सैयद हयाज आप सबसे विनती करती हूँ कि हम सबको आपके कीमती वोट देकर हमको विजय करो और हमारा धन्यवाद आप सबका। मैं सबका धन्यवाद करना चाहती हूँ कि आप सब हमारे साथ हैं। नमस्कार, मी सय्यद हयाज मोहिनुद्दीन व माझी पत्नी सौ शमीम बानो सय्यद हयाज ह्या पंचायत समिती गण 27 मधून निवडणूक लढवत आहेत। आज ही जी निवडणूक आहे ही विचारधारेची आणि विकासाची निवडणूक आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव जनसामान्यामध्ये रुजला पाहिजे, त्यांची विचारधारा ही पुढे गेली पाहिजे आणि विकास हा महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे। त्या निमित्तानं मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून माझी पत्नी सौ शमीम बानो ही पंचायत समिती निवडणूक करंजखेड गणामधून लढवत आहे। तुम्ही करंजखेड या गणामधून उमेदवारीचे दावेदार उमेदवार आहात, नेमकी विकासाचा मुद्दा कसा असणार? खऱ्या अर्थानं मी ह्या करंजखेड सर्कलमध्ये करंजखेड या गावचा माजी सरपंच आहे आणि सरपंच या पदावर असताना मी करंजखेड गावाला एक सरपंच कसा विकास घडवून आणू शकतो, एक सरपंच सर्वसामान्यांना काय न्याय देऊ शकतो, विकासाचा प्रभाव ह्या गावखेड्यामध्ये त्यांच्या समस्या आणि त्यांना मूलभूत मिळालेल्या सुविधा कशा असतात हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकंदरीत त्याचा फायदा तुम्हाला या निवडणुकीमध्ये होऊ शकेल? खऱ्या अर्थाने या करंजखेड गावामध्ये पाण्याची फार मोठी समस्या होती। ह्या करंजखेड गावच्या महिला डोंगर दऱ्यामधून 3-3 किलोमीटर मधून वरून पाणी आणत होत्या। त्यांच्या डोक्यावर सकाळ संध्याकाळ घागर ही असायची। त्या सगळ्या गोष्टी बघून मी व्यथित झालो आणि मोठ्या जिद्दीनं हिरिरीनं या ठिकाणचा पाणी पुरवठा मी कार्यान्वित केला। प्रत्येक घरामध्ये पाणी कसं पोहोचेल, प्रत्येकाच्या माठामध्ये पाणी कसं जाईल ह्या निमित्तानं मी काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये मला सक्सेस मिळाला आणि प्रत्येक घराला आज करंजखेड गावामध्ये ट्यूब लेवलमध्ये पाणी मिळतंय आणि प्रत्येक आया बहिणी माझ्यावरती फार खुश आहेत, त्याचा मला अभिमान आहे। एकंदरीत आता इथून पुढे विकासाचा मुद्दा कसा तुम्ही आखलेला आहे आणि निवडून आल्यावरती कसं असतं? माझा जो दृष्टिकोन आहे, ज्या प्रकारे करंजखेड गावामध्ये आम्ही मूलभूत सुविधा निर्माण केल्या त्याचप्रमाणे या गटामध्ये ज्या पंचायत समितीच्या माध्यमातून येणाऱ्या ज्या सुविधा आहेत, प्रत्येक नागरिकाला कोणकोणत्या आपण सुविधा देऊ शकतो, कारण पंचायत समिती ही म्हणजे आपल्या पंचायतीच्या वरची यंत्रणा आहे। त्यामुळं पंचायत समितीमार्फत येणाऱ्या प्रत्येक योजनेला मी या सर्कलमध्ये कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करेल। जसे की प्रत्येक आया बहिणींना, ज्या विधवा आहे, वृद्ध आहे, त्यांना संजय गांधी निराधार योजनेतून आम्ही पेन्शन चालू करण्याचा प्रयत्न करू। प्रत्येक शेतकऱ्याला बी बियाणे, मोटारी, पंप अशा प्रकारच्या प्रत्येक सुविधा ज्या काही मिळतात पंचायत समितीमधून ते देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्याच प्रकारे अपंग आहेत, ज्यांना घरकुलं नाहीत, बेघर आहेत, जे लोक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत, ज्यांच्या शेतामध्ये पाणी नाही, अशा लोकांना पाणी कसं मिळेल, सिंचनाच्या माध्यमातून, तलावाच्या माध्यमातून त्यांना कशा सुविधा उपलब्ध करता येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। कालच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दावेदार म्हणून अंबादास दानवे यांची प्रचार सभा झालेली आहे। करंजखेडमध्ये ही प्रचार सभा का लागली? करंजखेडमध्ये माननीय विरोधी पक्षनेते अंबादासजी दादा दानवे यांची सभा झाली
आणि त्या सभेमध्ये त्यांनी आवर्जून सांगितलं की एका सुशिक्षित माणसाला, एका सुशिक्षित कार्यकर्त्याला आम्ही न्याय दिलं, कारण त्या माणसाने जनसामान्यामध्ये स्वतःचं अस्तित्व बाजूला ठेवून काम केलेलं आहे. त्या माणसानं प्रत्येक घरामध्ये पाणी पोहोचवण्याच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या देण्याचा प्रयत्न केला आहे. स्मशानभूमी असू द्या, कब्रस्तान असू द्या, रस्त्यावरची लाईट असू द्या, रस्ते असू द्या, गल्लीबोळामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असू द्या, ह्या सर्व करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला. अशा प्रकारचं आव्हान जनतेला अंबादास दादा दानवे यांनी केलेलं आहे. आणि मी माजी सैनिक असल्यामुळं, भारतीय वायुसेनेमध्ये मी प्रशासनामध्ये काम केल्यामुळं, मला त्या प्रशासनाचा गाढा अभ्यास असल्यामुळं मी एकत्रित ह्या सुविधा कशा निर्माण करता येईल आणि कशा आणता येईल त्यासाठी मी प्रयत्न करत असतो. तुमच्या या गणामध्ये प्रमुख विरोधक कोणाला मिळतात? या गणामध्ये माझ्यासाठी कोणीही विरोधक नाही. याचं कारण असं आहे की माझा हा मुद्दा जो आहे फक्त विकासाचा मुद्दा आहे. मी विरोधक कोणालाच मानत नाही, विकासावर भर देतो आणि प्रत्येक नागरिकाला विकासासाठी, तळागाळातल्या लोकांना, ते कोणत्याही धर्माच्या असू द्या, कोणत्याही समाजाच्या असू द्या, माझ्यासाठी जसा देश सर्वप्रथम आहे तसंच माझ्या गावचे प्रत्येक नागरिक कोणत्याही समाजाचा असू द्या तो माझ्यासाठी प्रथम आहे. लास्ट डे जाताना तुम्ही करंजखेड गणातील मतदारांना काय आव्हान करता? मी करंजखेड गणातील प्रत्येक मतदाराला आव्हान करणार आहे, हात जोडून त्यांना विनंती करतो की माझी पत्नी सौभाग्यवती शमीम बानो ह्या मशाल या चिन्हावरती आणि 2 नंबरच्या मशीनवर 2 नंबरचं यांचं बटन असून त्यांनी सर्वांनी जर मला हे मतदान रूपी आशीर्वाद दिला तर निश्चितच मी पंचायत समितीवर जाऊन ह्या तालुक्याचा काया कसा पालट करता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे. मी करंजखेड गटामधील आणि गणामधील प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक मतदार बंधू आणि भगिनींना, जे आज नवतरुण उमेदवार मतदार सुद्धा या ठिकाणी समाविष्ट झाले, त्यांना विनंती करतो, आवाहन करतो की ह्या गटामध्ये जिल्हा परिषदेसाठी प्रकाशअण्णा गाडेकर हे मशाल या चिन्हावरती उभे असून त्यांचं चिन्ह 1 नंबरच्या मशीनवर 1 नंबरवर मशाल आहे. त्यांचंही विकासाचं कार्य ह्या क्षेत्रामध्ये भरपूर झालेलं आहे. ते उपसभापती होते. उपसभापती असताना त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत कोणकोणत्या कार्यात केलेलं आहे याचा प्रत्येक जनतेला त्याचा अभ्यास आहे. आणि अशा उमेदवाराला, तरुण तडफदार उमेदवाराला निवडून द्यावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे माझ्या 2 नंबरवरती माझ्या सौभाग्यवती शमीम बानो सय्यद हयास या मशाल या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे. त्यांना सुद्धा ह्या गणातून लोकांनी विजयी करावं, त्यांचं बटन दाबावं आणि त्यांना भरघोस मतांनी विजयी केल्यानंतर निश्चितच ह्या गणाचा नव्हे तर ह्या तालुक्याचा आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती कायापालट करण्याचा प्रयत्न करू. प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, करंजखेड, छत्रपती संभाजीनगर.